दशक 5वा समास 6वा शुद्ध ज्ञान निरूपण। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। हनुमंतांची कुळवल्ली राममंडपावेला गेली, श्रीराम भक्तीने फळली। रामदास बोले या नामे, शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला। जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली। मी जे धबा पाहिली, तू विष्णू शिवदूत दैवत मला। तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण। प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन। आदौ राम तपोवनादिगमनं, हत्वा मृगं कांचनं। वैदेही हरणं जटायु मरणं, सुग्रीव संभाषणं। वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं। पश्चाद् रावण कुंभकर्ण हननं, एतद्धि रामायणं। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथम यो रचयन् सुपुण्यजनकं। श्रीदास बोधाभिदं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां, स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते। श्रीरामदासो गुरुः, मला वाटते अंतरित्वा वसावे। तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्या परी पाववी प्रेमग्रासा। महाराजया सद्गुरु रामदासा, ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं। द्वंद्वातीतं गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। दशक 5वा समास 6वा शुद्ध ज्ञान निरूपण सुरू केलंय समर्थांनी। ज्या ठिकाणी खरं ज्ञान, आत्मकल्याणाचं ज्ञान, ज्यासाठी आपला जन्म झाला, ज्यासाठी आपला जन्म झाला ते सांगायचा प्रयत्न करतायत। आत्तापर्यंत त्यांनी सगळी भूमिका तयार केली, आणि त्या ठिकाणी जेव्हा आपण सद्गुरू गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन जेव्हा ऐकलं, तेव्हा आपण जन्माला आलो ते भगवत प्राप्ती करताच आलो। आपण जन्माला जे आलोय ते भगवत प्राप्ती करता आलोय, हे गोंदवलेकर महाराज सांगतायत आज। आणि हे आपल्याला जोपर्यंत कळत नाही, आपण अनेक योनी हिंडलो, भगवंताने मला मनुष्य योनीत आणले, आणि मनुष्य योनीत येण्याचा माझा एकमेव उद्देश हा भगवत प्राप्ती आहे। आणि भगवत प्राप्ती म्हणजेच स्वतःचा शोध, स्वतःला स्वतःनी ओळखणे, हा आपला उद्देश असला पाहिजे, जो उद्देश आपला मायेमध्ये भरकटतो। आणि मायेमध्ये भरकटत असल्यामुळे कितीही ज्ञान घेतलं, अगदी जगातलं संपूर्ण ज्ञान आपल्यासमोर उघडं असेल, आपण ते घेत असू तरीसुद्धा आपली बुद्धी माईक असल्यामुळे त्या ज्ञानाला समर्थ ज्ञान म्हणत नाहीत। ज्ञान हे संसारासाठी आवश्यक असलेले ते ज्ञान आहे। त्या ज्ञानाचा तुम्हाला उपयोग संसारासाठी होतो, आणि संसाराच्या परे परमार्थ ज्ञान, संसाराच्या वर आपल्याला जायचं आहे, आणि संसारातली कोणतीही गोष्ट आपल्याला नेता येणार नाही आहे। त्यामुळे पुढे जी कोणती वस्तू नेता येणार आहे
कर्मसुद्धा आपल्यासोबत जाणारे कर्मफल, मग हे सगळं जाणार आहे तर कर्म सोडून द्यायचे इथेच. आणि काय सोबत न्यायचं आहे, कोणतं तिकीट आपल्याला सोबत असलं पाहिजे, ते ज्ञान म्हणजे शुद्ध ज्ञान आहे. याच्या व्यतिरिक्त सगळं ज्ञान हे ज्ञान जरी असलं, जसं बाकीचे गुरु आहेत, बाकीच्यांनी शिकवलं ते सगळे गुरु आहेत, पण आत्मकल्याणाकडे नेणारे सद्गुरू आहेत. आणि आत्मकल्याण करून घेणारा सत्शिष्य आहे, आणि ते सगळं समजणारा ते शुद्ध ज्ञान आहे. याच्या व्यतिरिक्त सगळं भेसळ आहे, सगळं भेसळ आहे. 90% सोनं, 10% मेटल, तरीसुद्धा अशुद्ध. 90% सोनं आहे. सोनं किती आहे? 90%. आणि 10% त्याच्यामध्ये जर भेसळ असेल तांब्याची, तर ते अशुद्ध स्वरूपातलंच सोनं मानलं जातं. तसं आपण खूप चांगले कर्म केले आणि खूप सात्विक राहिलो, पण एखादी गोष्ट जरी कमी असेल, भगवत प्राप्तीकडे लक्ष नसेल, स्वतःकडे लक्ष नसेल, आत्मपरीक्षण नसेल, तर ती भेसळच आहे. बुद्धीच्या परे ह्या गोष्टी असल्यामुळे बुद्धीला सोडून देणं खूप आवश्यक आहे. आता समर्थांनी जे म्हटलं आहे, समर्थांचं जे म्हणतात महावाक्याचा अर्थ घेता. आता याचं महावाक्य, आधीच तर वाक्य, आधी शब्द, आधी ओंकार, आधी ओंकारातला अ आ इ ई शिकवलं, मग आई आलं, शब्द आला, वाक्य आलं, वाक्याचा अर्थ कळला. आता वाक्याचाही अर्थ कळला, त्याच्याही पुढे महावाक्य आलं, महावाक्याचा अर्थ कळला, आणि महावाक्याचा अर्थ कळल्यानंतर त्याप्रमाणे वागणं हे शुद्ध ज्ञान आहे. ज्ञान नसलं तरी चालेल, त्या महावाक्याचा अर्थ हवा असं वाटणे आणि त्यावरती आपली स्वतःची वाटचाल होणे हे शुद्ध ज्ञान आहे. मग या महावाक्याचा अर्थ घेता, कोणता अर्थ घ्यायचा आहे महावाक्याचा, की हे जे महावाक्य आहे ते महावाक्यच खरं महावाक्य आहे, हे महावाक्यच सत्य आहे, जे सद्गुरू बोलतायत तेच आणि तेच फक्त सत्य आहे, कारण आपला ईश्वर प्राप्ती हाच हेतू असला पाहिजे. इतकं सुंदर म्हणजे ते कृपालूजी महाराज निरूपण करतात. आज मी ते फेसबुकवर शेअर केलं आहे त्यांचं निरूपण. विद्वत्ता प्रचूर असं त्यांचं निरूपण आहे. इतकं निरूपण विद्वत्ता प्रचूर आहे, इतके त्यांच्या वाणीकडे माणूस असा बघत ऐकत राहतो. किती वेळा ऐकलं त्यांचं तरी माझं मन भरत नाही. एक तर त्याचं कारण दुसरं आहे की ते सतत ऐकल्यामुळे त्यांचं ऐकावं वाटतं, आणि दुसरी गोष्ट जे ऐकलं आहे ते अगदी रसभरीत आहे. काय ज्ञान आहे, आणि ज्ञान असून सुद्धा निर्लेपपणे सांगत असतात. 80 वर्षाच्या माणसाला कोणत्या पानावर कोणता श्लोक आहे ही भगवत कृपा नाही तर काय. कोणत्या पानावरचा श्लोक मी गातो, आणि त्यांची देहबोली जी आहे ती देहबोली संस्कृतसुद्धा आपल्याला देहबोलीतून समजावून सांगतात. देहबोलीतून संस्कृत, म्हणजे त्यांनी अर्थ जरी नाही सांगितला तरी आत काय बाहेर काय असं जे सांगतात ना, त्यामुळे सुद्धा ज्ञान होत आहे. इतका मुरलेला सत्संग आहे. 82-85 वर्षाच्या माणसाला हे सगळं आठवणं ही देवाची कृपा आहे. म्हणजे जे जे सुंदर उदात्त उन्नत महन मधुर ते मग ते सगळं देवाचं रूप आहे. मग ते ज्ञानाच्या दृष्टीने न घेता त्यांची तळमळ आणि त्यांची जी देहबोली बघितली की त्यांना काय मिळालं ते आपल्याला मिळावं अशी ऐकणाऱ्यांची श्रद्धा होते, आणि मग त्या ठिकाणी शुद्ध ज्ञान आहे. बाकी सगळं अशुद्ध आहे. अशुद्ध वाईट म्हणत नाही, अशुद्धालाही अशुद्धातच किंमत आहे. अशुद्धाजवळ गेलं त्याला किंमत आहे. त्या अशुद्धापेक्षा हे अशुद्ध बरं 10% आहे, बाकीचे तर 15-20% जर अशुद्ध असतील तर 10% अशुद्ध बरं आहे. म्हणजे हा सगळा जो खेळ आहे मायेचा तो खाली ठीक आहे. वर जायचं असेल तर 100% शरणागती. वर जायचं असेल, फुग्याला जर वर जायचं असेल तर 100% हवा पाहिजे. हवेच्या शिवाय हलकं झाल्याशिवाय जसं वर उडता येत नाही, तसं जीवाला वर आपली उन्नती करून घेता येत नाही, तर पाताळाकडे आपला रस्ता उघडा आहे. पुन्हा मृत्यू लोकात यायचं आहे, पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकायचं आहे, हा असा व्यवहार चालूच आहे. पण आपल्याला एक संधी मिळाली आहे नरजन्माची. हा एक संधीचा आपण फायदा घेतला पाहिजे, ज्याला वन्स इन ए लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी म्हणतो. एकदा आणि एकदाच. पुन्हा केव्हा हा जन्म मिळेल माहिती नाही, केव्हा हा जन्म संपेल माहीत नाही. त्यामुळे या संधीचा फायदा घ्यावा. जे चलन चालतंय त्या भागामध्ये ते चलन आपण घ्यावं अशी समर्थांची इच्छा आहे. महावाक्याचे अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता, त्याचा जप करिता वृथा सिणची होय श्रीराम. आपण वस्तू आहे, आपण देह आहे ना. आपण देह आहे, आपण वस्तू आहे. वस्तू म्हणजे देह वस्तू. ही जी देह वस्तू आहे, देहामध्ये असलेल्या सगळ्या वस्तू, अस्थि मांस हाडे सगळं विचार बुद्धी इंद्रिय
हे सगळे त्याचाच विचार केला, त्याचाच जप केला वृथा, त्याचाच जप केला. मी माझं, मी माझी प्रसिद्धी, मी माझी बुद्धी, मी माझी लेकरं, मी माझं घर, मी माझं कुटुंब, मला इकडे, मला तिकडे, मी ह्याच्या वस्तूचा विचार केला, वस्तूचा विचार केला तर वृथा, वाया जाणार आहे. आणि आपण तेच करतो. आपण त्याच्या व्यतिरिक्त दुसरा काय विचार करतो? आजचं निरूपण खरंच मी जे शेअर केलं ना ते ऐका, त्यामध्ये प्रत्येक शब्द त्यांनी स्पष्ट केला. आणि ज्ञानी असल्यामुळे त्यांचं सगळं ज्ञान असं ओसंडून वाहत आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं 100% शरणागती, 100% श्रद्धा, विशुद्ध शरणागती. आणि आहे देव, देव नाही असं नाही. आणि तो देव जो आहे त्याच्यामध्ये शरणागती, ते ब्रह्मवाक्य. मग आपण जे करतो त्याच्या अगदी विरुद्ध, आपण जे करतो ते अगदी विरुद्ध, त्याचा जप करिता वृथा शिणची होय. आपल्याला शिणायचं आहे का? आपल्याला थकायचं आहे का? आपण त्रस्त व्हायचं आहे का? आपण चिंतित व्हायचं आहे का? अगदी त्याच्या विरुद्ध व्हायचं आहे. कोणालाही विचारलं की चिंतित व्हायचं आहे का नाही, शिणायचं आहे का, थकायचं आहे का नाही, सतत फ्रेश राहायचं आहे, सतत आनंदी राहायचं आहे, सतत समाधानी राहायचं आहे. आणि करतोय त्याच्या विरुद्ध, त्याचे समाधान ज्याच्यातून मिळतोय त्याच्या अगदी विरुद्ध जर वागत असू तर शिणची होय, तर तो शिणच होणार आहे. ते सगळं वाया जाणार आहे. आज नाही उद्या एक दिवस सगळं वाया जाणार आहे. आणि वाया गेल्यावर मग आपल्या हातात काही राहणार नाही, जेव्हा तो जीवात्मा निघून जातो. आज एक पुन्हा नवीन पोस्ट आहे की आत्मा नाही तळमळत, मन तळमळतं. आपण म्हणतो ना आत्मा भटकतोय, तो आत्मा नाही भटकत, ती मनाची वासना भटकते. हा पण एक महत्त्वाचा बदल महावाक्यातून मिळतो आपल्याला. आत्मा भटकत नाही, तो मन भटकतं. आत्मा तर मोकळा जीव आहे, आत्मा त्याचा अंश होता, आहे, राहणार आहे. मन जे त्याच्यासोबत गुंतलंय वासना, त्या वासनेने बिचारा तळमळत राहतो. आणि त्या वासनेप्रमाणे जर देह मिळाला त्याला जाऊन चिकटतो. पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम, अशी ही शृंखला आहे. त्यामुळे हे महावाक्य आपल्याला समजून घेणं, महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता, त्याचा जप करिता वृथा शिणची होय श्रीराम. त्याचा जर जप केला तर तो वाया नाही का जाणार? आता हे आपण जेव्हा विचार करतो तेव्हा अर्थ घेता ह्यावर सुद्धा 1 तासाचं निरूपण होईल. जसं अथातो ब्रह्मजिज्ञासा माझा लाडका विषय आहे, तसं अर्थ घेतला तर पाहिजे. अर्थ आहे समोर, सगळं आहे, पण आपण घेतला तर न, घेतला तर आपल्याला तो परिणाम होणार आहे. नाही घेतला ते होतं आणि निघून जाणार आहे. महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण. महावाक्याचं विवरण जो करत असेल ते मुख्य ज्ञानाचं लक्षण. शुद्ध लक्षांश आपण वस्तूचा आहे, शुद्ध ज्ञानाचं लक्षण आपण वस्तू आहे. जीव त्यातला जो आहे तो शुद्ध ज्ञानाचं लक्षण ते आपण आहे. किती 2 ओव्यांमध्ये फरक आहे. आपणच आहे, पण आपल्यामधली कोणती शुद्ध आहे आणि आपल्यामधली कोणती अशुद्ध आहे हे शुद्ध ज्ञान आहे. मी कोण आहे आणि मी कोण नाही हे दोन्ही शुद्ध ज्ञान आहे. मी कोण आहे आणि मी कोण नाही हे दोन्ही शुद्ध. मी कोण नाही जरी मला कळलं तरी माझं शुद्ध ज्ञान आहे. मी कोण आहे हे कळलं तरी शुद्ध ज्ञान आहे. आपण मी कोण नाही हे न करता दुसरे कोण आहेत किंवा मला आणखी काय पाहिजे माझी वस्तुरूपात जेव्हा मी विचार करते ते अशुद्ध आहे. आणि 1% अशुद्ध म्हणजे पूर्ण शुद्धाला अशुद्ध करतं आणि ते अशुद्धच होतं. त्यामुळे 100% त्यामध्ये शुद्धता पाहिजे. गोपीगीतामध्ये जसं सांगितलंय 100% माझ्यासोबत या, 100% तर भगवंत दिसतील, अन्यथा भगवंत अदृश्य. भगवंतांची गोपीलीला खरंच एखाद्या दिवशी आपल्याला घ्यायला पाहिजे, रविवारी वगैरे, की ज्या ठिकाणी कोणत्या क्षणी अदृश्य होतात. थोडंसं जरी मनाला वाटलं अभिमान, मलाच दिसले, अदृश्य. हे सगळं जे आहे गोंधळ तो बुद्धी नकोच आहे. 100% शरणागती, आपला आपणासी लाभ. हा जो लाभ आहे तो आपल्याला होतोय, दुसऱ्याला तो नंतरचा भाग आहे. संत सज्जनांना तो आधी लाभ झाला, आधी तो लाभ झाला आणि मग तो दुसऱ्यांना प्रवाहित झाला. आधी स्वतःला, आपल्या जो मोगऱ्याची फुलं आहे, मोगऱ्याचे फुलं आपण हातात ठेवले, सुगंध हाताला येणारच आहे. आणि आपण जर एखादं वाईट गोष्ट हातात ठेवली त्याचं वाईटसुद्धा आपल्या हाताला लागणार आहे. चंदन हातात ठेवलं, चंदनाचा सुगंध येणार आहे, हे निश्चित आहे. जे आपल्याजवळ आहे त्याचा सुगंध दरवळणारच आहे, दुर्गंध असो का सुगंध असो.
त्या साधू संतांच्या जवळ लोक येतात, येऊन बसतात, न कळणारे न बोलणारे पशुपक्षी त्यांच्या अंगा खांद्यावर खेळतात. कसं शक्य आहे? तो दरवळ आहे त्यांचा, त्यांची प्रभा आहे ती. त्यांच्या प्रभेमुळे त्यांच्या डोक्यावर पक्षी बसतात, आजूबाजूला प्राणी घोटाळतात आणि त्यांना काही भीती वाटत नाही. उलट भीती तर सोडा, त्यांना त्यांच्याकडे जावं वाटतं. नाही तर कोणता पक्षी आपल्याकडे येईल, कोणता प्राणी आपल्याकडे येईल, पहिल्यांदा दूर घाबरेल. कारण ऑराच तसा आहे ना, घाबरवणं. कधी कोण मारेल कोणाला सांगता येत नाही. एक तर असा व्हिडिओ होता की ज्या ठिकाणी तो व्यक्ती मदत करत होता त्या माकडाला, की तुला मदत करून यातून बाहेर काढायचं आहे. हळूहळू काडी सोडत होता, दाखवत होता, एक दोरी दाखवत होता. त्याचा हेतू अतिशय शुद्ध होता. त्या माकडाला कसंही करून त्या संकटातून वाचवायचं. पण माकड जवळ येईना, ऑराच बदलत नव्हता त्याचा. ऑरा बदलल्याशिवाय कसं येईल ते जवळ? आणि त्यांनी किती प्रयत्न केले, कसं सांगणार त्याला की मला तुला वाचवायचं आहे, कशावरून हा मला मारणार नाही, आता तरी मी बरा आहे, ह्यानी आणि मारलं तर काय करू, असे विचार माकडाच्या मनात येत असतील. हा ऑरा बदलायलाच तर आपल्याला जन्मानुजन्माचं पातक आहे. कितीही चांगले सद्गुण करायचा प्रयत्न केला, ऑरा बदलत नाही, प्रभा बदलत नाही, चिंतन बदलत नाही. जोपर्यंत अंतर्बाह्य शुद्धी होत नाही तोपर्यंत हे पशुपक्षी प्राणीसुद्धा येत नाही. काही काही लोक म्हणतात कुत्रीसुद्धा अशी अट्रॅक्ट होतात. कुत्री रस्त्याने जात असतात आणि आपल्याकडे येतात. दत्तगुरूंचे काही गुण असतील त्यांच्यामध्ये, आपोआप येतात. मग हे सगळं जे आहे, हा एनर्जी, हा जो शक्तीचा सिद्धांत आहे तो आहेच ना. मग त्यासाठी महावाक्याचा अर्थ, महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण आहे. आणि शुद्ध लक्षांचे आपण वस्तूच आहे, ही वस्तूच बदलायची आपल्याला. आतमध्ये वस्तूचं जे असलेलं चरित्र आहे तेच बदलायचं आहे. आणि ती वस्तू एकदा समजली की मग ते महाज्ञान आहे. आपला आपणाशी लाभ, हा जो आपल्याला लाभ होतो ते ज्ञान परम दुर्लभ. गीतेमध्ये सांगून सांगून थकले, त्याची गीतेची किती प्रवचनं आणि झाले, पण तरीही आपल्या डोक्यात प्रकाश पडत नाही. कारण पूर्वापार आलेले पाप दुर्लभ आहे. हे ज्ञान मिळणं दुर्लभ आहे. निरपेक्षपणे मिळणं तर त्याहून दुर्लभ आहे. पण निरपेक्षपणे आणि सशुल्कही जरी मिळालं तरी घेतलं पाहिजे ना. शुल्क घेतलं एखाद्यानी तो हा प्रश्न याचा झाला. घेणारा तर तयार असला पाहिजे. हा शुल्क घेवो किंवा निरपेक्ष घेवो, हा याचं कर्म झालं. आणि घेणाऱ्याचं कर्म घेतलं पाहिजे हे त्याचं कर्म झालं. या कर्माचा सिद्धांत आहे, जो घेईल त्याला मिळेल, जो सोडेल त्याचं सुटेल. इतकी मुभा दिली आहे. मुभा दिली, पण त्या मुभेचा आपण चुकीचा अर्थ घेतो आणि आपल्या बुद्धीचं प्राबल्य असल्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी ऐकत नाही. म्हणून ते दुर्लभ आहे. हे ज्ञान परम दुर्लभ, जे आदी अंती स्वयंभ स्वरूपाची स्वय, जे आधी होतं, आता आहे, नंतर राहणार आहे. चतुश्लोकी भागवतामध्ये भरपूर विवरण आपण याचं केलं आहे. आणि त्यामुळे ते जे आहे ते खरं सत्य स्वरूपाची होय. स्वरूप आदी अंती स्वयंभ स्वरूपाची स्वय. या ठिकाणी जर थोडासा विचार केला तर समर्थ म्हणतात, जसा भगवंत पूर्वी होता, आता आहे आणि राहणार आहे, तसे आनंदाची गोष्ट आहे ना, तसे तुम्ही होते, आहे आणि राहणार आहे. आता आपण होतो का? आपण होतो का यावरती विचार जर केला तर उत्तर सापडतं. आता सापडतं की देह नसेल, मी होतो ना, म्हणून तर मला आवडतंय. असा विचार केल्याबरोबर आदी अंती स्वयंभ स्वरूपाची स्वय ही जी 15वी ओवी आहे ती पटायला लागते. होतो, देह नसेल माझा, हा नीच योनीत असेल, उच्च योनीमध्ये असेल, गोपींच्या स्वरूपात असेल, आणखी कोणत्या रामांच्या सोबतच्या वानर सेनेत असेल, हनुमंताच्या सोबत असेल, नसेल, जीव माझा देह नसेल, पण मी तर असेल. आणि त्यांनी सांगितलंच आहे स्पष्ट की आदी अंती स्वयंभ स्वरूपाची असे आपलं हे जे स्वरूप आहे ते आदी अंती आहे आणि त्याचा अंश आहे हे कळल्याबरोबर किती आनंद होतो. आणि हे अगदी लहानपणापासून सद्गुरू सांगतायत. म्हणजे मी ऐकलं आहे हे वाक्य की नरदेह दुर्लभ आहे. पण नरदेह दुर्लभ आहे त्याच्यात काय कळायला पाहिजे? तुम्ही आधी होते, आहे आणि ते राहणार आहे. ह्या 3च गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या. नरदेह दुर्लभ आहे, तो मिळाला आहे, तर ते आधी समजून घ्या. ही बुद्धी दिली आहे की आधी तू होती, आहे आणि राहणार आहे, असं महाराजांचं वाक्य आहे. मग महाराज असं साधे साधे बोलताना असे ब्रह्मवाक्य बोलायचे, असं वाटायचं तेव्हाच कळलं असतं तर आतापर्यंत भरपूर काहीतरी कळवून घेतलं असतं. पण जेव्हा वेळ येते तेव्हा त्या सगळ्या गोष्टी उघड होतात. अजूनही उघड झाल्या असं म्हणत नाही, पण तो मार्ग अतिशय गोड आहे. या मार्गाने आपल्याला जायचं आहे हे जरी कमीत कमी कळलं
तरी आपलं कल्याण आहे. आता या ठिकाणी ना एक हे जे ज्ञान देणार आहे ना ते थोडंसं कठीण आहे. ज्ञान हा शब्द जरी ते असं म्हणतात सोपं आहे, पण ते प्रत्यक्षात ना त्यांना सांगायलाही कठीण आहे, आपल्याला विचार करण्यालाही कठीण आहे आणि बोलायला तर त्याहून कठीण आहे. आतमध्ये वेगळी अनुभूती असते, पण ती सांगता येत नाही, किंवा जे सांगतो तसंच असतं असंही नाही. त्यामुळे हे शिवधनुष्य पेलण्याचं काम आहे. सरळ सरळ ज्ञानाबद्दल बोलणं आणि समर्थांच्या शब्दांमध्ये जर बोलायचं तर ते शिवधनुष्यापेक्षा काही कमी नाही. या ठिकाणी ना एकनाथ महाराजांचा एक अभंग आहे, जे त्या ठिकाणी आधी नरदेहाचं त्यांनी वर्णन केलं आहे. ते जर आपण थोडंसं कळून घेतलं तर आपल्याला काय करायला पाहिजे आणि कशी देवाची लीला आहे हे कळतं आपल्याला. त्यामुळे थोडासा असा प्रयत्न की ह्याच्यातून ह्याचा आधार जर घेऊन आपण थोडासा विचार करू शकलो तर कदाचित बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील, ज्या वाचताना माझ्या थोड्या स्पष्ट झाल्यासारख्या वाटल्या. आता बघा त्यांनी काय म्हटलंय, चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळसू मग पाया रे. कसं उलट आहे गणित परमार्थामध्ये. परमार्थामध्ये गणित सगळं उलट आहे. म्हणजे बोलताना मला त्रास होत आहे समजावून सांगता. त्रास म्हणजे काय बोलायचं आणि किती डोक्यामध्ये शब्द आणायचे यासाठी थोडासा पॉज घेते. की त्यांनी म्हटलं चिंचेच्या झाडावर, चिंचेच्या पानावर, चिंचेचं झाड नाही ते पिंपळ वृक्ष तर आपला गीतेमध्ये आहे. चिंचेच्या पानावर, आता चिंचेच्या पानासारखं आईचं जे आहे ना उदर आहे, चिंचेच्या पानासारखं आईचं उदर आहे आणि त्या ठिकाणी बालकाचा जन्म होतो. मग चिंचेच्या पानावर आणि देऊळ म्हटलंय. देऊळ म्हटलं एकनाथ महाराजांनी त्यांना. देऊळ म्हणजे सात्विक, सगळं सात्विक जे आहे ते सगळं सात्विकतेने भरलेलं, सोहम सोहम म्हणून पाठवलेलं भगवंताचा अंश छोटंसं बालक जन्माला येतं चिंचेच्या पानावर. चिंचेच्या पानावर छोटंसं बालक देऊळ समजून जन्माला, देऊळ समजा. नरदेह म्हणजे देऊळ, नरदेह म्हणजे देऊळ. म्हणजे त्या ठिकाणी देऊळ कसं, याच्यावर सुद्धा आपण विश्लेषण करू शकतो. देऊळ कसं, देऊळ म्हणजे ज्या ठिकाणी भगवंताचं वास्तव्य आहे. मग आपल्या हृदयात भगवंताचं वास्तव्य नाही का, मग ते देऊळ नाही का. त्याचा उपयोग कसा करतो हा नंतरचा भाग आहे, पण देऊळ म्हटलं एकनाथ महाराजांनी त्याला, म्हणजेच आपल्यामध्ये भगवंत राहतो. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या हृदयामध्ये भगवंत आहे, आपलं हृदय शरीरात आहे. जोपर्यंत हृदय आहे तोपर्यंत आपण आहे. त्यामुळे त्या हृदयामध्ये भगवंत आहे, तो चैतन्य स्वरूपात आहे, तो मृत नाही, तो चैतन्य आहे. मग ते देऊळच नाही का. त्याची पूजा मग ती आपण जी मानस पूजा वगैरे करतो ती मनापासून केली तर त्याला पोचते. मग हे जे देऊळ आहे ते देऊळ छोटंसं उदरामध्ये नरदेहाच्या रूपाने चिंचेच्या पानावर तयार होतं, चिंचेच्या पानावर तयार होतं. आता त्यांनी म्हटलंय आधी कळसू मग पाया रे. त्यांची प्रत्येक गोष्ट ना ते उपमा अलंकार. आधी कळसू मग पाया रे. डोकं तयार होतं आधी डोकं तयार होतं. जेव्हा तयार होतं आईच्या उदरामध्ये, आधी डोकं आणि मग पाय. त्यामुळे आधी कळसू मग पाया. आपल्या संसारामध्ये आधी पाया मग कळस, आधी रचिला पाया मग झाला कळस. पण या ठिकाणी आपली जी उत्पत्ती होते ती उत्पत्ती चिंचेच्या पानासारख्या आकाराच्या उदरामध्ये देऊळ असलेलं ते जे बालक आहे, देऊळ स्वरूपात देह त्याचा देवळाचा, ज्या ठिकाणी भगवंताचा वास आहे, असं जे आधी डोकं त्याचं तयार होतं, म्हणजे आधी बुद्धी, आधी ब्रह्मरंध्र, आणि ते सगळे तयार झाल्यानंतर मग त्याचे पाय तयार होतात. अशी रचना खरंच आपल्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये जे आपण बघतो, ही रचनाकार कसा असला पाहिजे. म्हणजे इथे भगवंतावरती भक्ती तयार होते या अभंगाने. त्यांनी म्हटलं महावाक्याचा अर्थ घेता, महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण, शुद्ध लक्षांश आपण वस्तूचा आहे. आपण हीच वस्तू आहे. कुणी बनवली? ते जो अंश आहे तारेचा, जो चैतन्याचा अंश आहे, तो आपल्या हृदयामध्ये त्यांनी बसवला आणि अशा प्रकारे हे जे देऊळ रचलं. एकनाथ महाराज म्हणतात देव पूजू गेले तर देऊळ उडाले. देव पूजू गेले. आता देवाला पूजायला गेल्यावर देवाचं पूजन करायला गेलो आणि देऊळ उडालं असं कसं होईल. देऊळ उडालं कसं देवाला. आणि इतकं आत्ता तर इच्छा झाली आहे देऊळ पूजायची, म्हणजे उशिरा होते ना इच्छा. 3 अवस्था आपल्या,
बाल्यावस्था, तारुण्य आणि वृद्धापकाळ या 3 अवस्थांमधल्या शेवटच्या काळी कधी इच्छा होते. मग अशावेळी देऊळ उडून जातं, नरदेह उडून जातो. कारण याचं जेव्हा इच्छा होते तेव्हा नरदेह उडालेला. मग आपल्याकडे राहिलं काय? देऊळ शिल्लक राहिलं नाही. देव पूजू गेलो तर देऊळ उडाले. म्हणजे उशिरा ज्यांना जाणीव होते त्यांची गोष्ट. आणि खेळ्या सद्गुरू रे. यामुळे हे जर खेळायचं असेल, ह्याच्यामध्ये जर सद्गुरूंची देवाची उपासना व्हायची असेल, या देवळात देव आहे, पण त्याची उपासना जर व्हायची असेल तर सद्गुरू खेळ्या रे. त्या सद्गुरू हा खेळ करू शकला पाहिजे. सद्गुरूंचं जीवनामध्ये स्थान ज्यांच्या असेल, म्हणजे हे महावाक्य ज्याला कळेल, तोच फक्त हे देवळामधल्या देवाची पूजा करू शकतो. अन्यथा पूजा, देऊळ, देव सगळं असून सुद्धा हे निघून जातं, देऊळ उडाले. एकनाथ महाराज सुद्धा काय वेगळं म्हणतात यांच्यापेक्षा. पण हे ज्ञान सुरू होण्यापेक्षा आपण कोण आहे हे कळणं. मगाशी 2 जे उजळणी केली की मी कोण आहे आणि मी कोण नाही हे समजण्यासाठी देवळामध्ये जो भगवंत आहे तो म्हणजे मी आहे. मग त्यांनी म्हटलं दुही तोंडी आता पाषाणाची सांगड मृगजळी डोही. आपण जडजीव म्हणतो, पण जडजीव म्हणत असताना पटकन म्हणतो जड आहे, जड वस्तू आहे, पाषाण आहे, दगड आहे. दगड म्हणत असताना आपण दगडाला कमी किंमत लेखतो की दगडाला काही अर्थ नाही. जसं त्या दिवशी म्हटलं की जसं की आपल्याला फार कळतं अशा पद्धतीचं प्रत्यक्षात आपण तेच करत असतो. जे बैलाच्या उदाहरणात सांगितलं, किती हा बैल किती ओझं वाहतो. प्रत्यक्षात आपणही संसाराचंच ओझं वाहतो आणि तसंच अगदी पाठीवर जू घेऊन तरी आपण त्याला हसतो. इतकं अज्ञानी असतो. मग पाषाणाची सांगड. आता आपला देह जड आहे. जड देहांचं 2 लोकांशी मिलन होतं, म्हणजे लग्न होतं. 2 जड जीवांचं लग्न होतं. जड आहेत दोघंही, आतमध्ये चैतन्य दोघांच्याही आहे. थोडंसं कठीण असतं हे समजणं, म्हणूनच मी आज वेगळा दिवस घेतला. काल घाईत झालं नसतं ते. 2 जड जीवांचं दोघांमध्येही चैतन्य आहे, दोघांनाही चैतन्याची जाणीव नाही. जय जय रघुवीर समर्थ. विमिलन झालंय, एकत्र आले आहे, पण दोघंही जड आहे. दोघं म्हणजे फक्त नवरा बायकोच नाही, मुलगा आई असो, मित्र असो, कोणतेही दोघं, द्वैतातले कोणीही. अगदी पशुपक्षाशी आणि माझं प्रेम आहे. एखादा पशु असतो एखादा असा, त्या दोघांचं, पण दोघंही जड आहेत ना. कुणावरही प्रेम केलं तरी दोघंही जड आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये असलेलं चैतन्य आहे, देवळासारखं भगवंताचं अस्तित्व असलेलं. म्हणून आपण म्हणतो अंतरस्थ परमात्म्याला नमस्कार. हे जे वाक्य येत आहे आजकाल सगळ्यांच्या तोंडी, त्याचा अर्थ तो आहे. मग पाषाणाची सांगड. मग या पाषाणांची सांगड झाल्यावर, दोन्ही जड असल्यावर तिसरं चेतन असं कसं निर्माण होईल? तिसरं चेतन असं कसं निर्माण होईल? त्यामुळे ते मृगजळ डोही. त्यामुळे ते होतं मृगजळ. मृगजळ म्हणजे त्यांना असं वाटतं आपण संसार करतोय, त्यांना असं वाटतं आपण जीवन जगतोय. हे अज्ञान आहे. शुद्ध ज्ञानाकडे जातोय ना, समर्थांचं ज्ञान कळून घेतोय ना. त्या ठिकाणी त्यांनी म्हटलंय हे मृगजळ नाही का? जसं ऊन आहे, आपण दूर दूर जातो आणि ते मृगजळाच्याच मागे जातो. तिथे गेल्यावर कळतं की ते तर मृगजळ आहे, तिथे काही पाणी वगैरे नाही आहे. पाणी नाही, पण पाण्याच्या आसेनी हे जे मृग धावून बिचारा थकतो, तिथे जाऊन पोचतो, पाहतो तर ते मृगजळ आहे, पाणी मिळतच नाही प्यायला. तशी अवस्था आहे. आयुष्यातले 75 वर्ष जातात 2 पाषाण एकत्र असल्यामुळे. म्हणजे बुद्धी दोघं म्हणजे नवरा बायको हा विषय नाही. संसारात ज्यांच्याशी कोणाशी आपलं मिलन आहे ते सगळे जड आहेत. दोघंही जड असल्यामुळे मर्यादित असल्यामुळे त्यांना ते कळतच नाही की आपण कशावर काय प्रेम करतोय आणि काय करतोय जीवनामध्ये. काही कळत नाही, मी कोण आहे. मग त्यांना ते मृगजळ संसाराचं, की आपण छान संसार केला, आपण इतका पैसा कमवला, इतकी बुद्धी आणि हे सगळी प्रसिद्धी, हे सगळं त्यांना मृगजळासारखं भासतं. आणि ते जेव्हा जातात तिथपर्यंत तेव्हा आयुष्य संपलेलं आहे, की कारण देऊळ उडाले, इतका उशीर झालेला असतो. वांझे मृगजळ डोही. मग हा जो आहे हा मृगजळाचा भाग संसार करणार आहे. मला तर वाटतं समर्थांपेक्षा सुद्धा एकनाथ कठीण जात आहे. मी समर्थ समजण्यासाठी
समजण्यासाठी एकनाथांचा जर अभंगाचा आधार घेतला तर तोही जरा जडच चाललाय, पण समजतोय आता की पाषाणाची सांगड, दोन पाषाणांची म्हणजे दोन जडबुद्धींची जेव्हा एकत्र करणं होतं तेव्हा त्यांना काय चैतन्य रूप मिळणार आहे. आता हे पटतंय आपल्याला की ज्या ठिकाणी संसार असार नाही पण बुद्धी आणि मन त्या ठिकाणी लावल्यावर दोन्ही गोष्टी आपण वस्तूंमध्ये लावल्यामुळे ते गोष्ट पूर्ण होत नाही. मग ते मृगजळ नाही का ठरत. आयुष्याच्या शेवटी हे मृगजळाच्या मागे धावलो असं वाटतं आहे ना. हे पटलं आता. आपण मृगजळाच्या मागे धावलो असं पटलं. आमच्या घरी खूप मोठा कार्यक्रम आहे आज, खूप फटाके फुटत आहेत. तर ते मृगजळाच्या मागे म्हणजे सांगू नको म्हणतात का मृगजळ, मृगजळाच्या मागे धावलो. आयुष्य गेलं वाया, कारण देऊळ उडून गेलं. जेव्हा उडून गेलं तेव्हा जाग आली तर या नरदेहाचा उपयोग काय. मग त्याला वांझेचा पुत्र त्यामध्ये पोहला म्हणतात मृगजळामध्ये. त्या हे सगळं केल्यामुळे मृगजळाच्या मागे जात असणं इतकं सोपं नाही. हा जेव्हा वेळ घालतात ना तेव्हा त्याच्यासोबत मी हे केलं, माझी मुलं, मी हे केलं, हा मी संसार केला, हा अभिमान वाढतो, हा अहंकार वाढतो. मग या अहंकार वाढल्यामुळे हा जो अहंकार आहे हा त्यांचा मुलगा आहे. कुणाचा? मृगजळाचा. त्या ज्या मृगजळाच्या मागे आपण लागलो त्याचा हा मुलगा आहे, जो आपल्याला खोट्या खोट्या संसारातून पोहून जायला मदत करतो असं वाटतं. आपण कशाच्या भरोशावर होतो? अहंकाराच्या, की मी हे केलं. शुद्ध ज्ञान करण्यासाठी संसार काय हे कळायला पाहिजे. दोन जडजीवांचं मिलन, मिलन म्हणजे फक्त नवरा बायकोचं नाही, प्रकृतीशी आपण जे मिलन केलंय, जन्म झाल्याबरोबर आई वडील भाऊ बहीण नवरा बायको मुलं बाळं संसार शिक्षण पैसा यामध्ये सगळ्यांशी आपलं मिलन झालंय. त्यामध्ये बुद्धी आपली एकवटली. मग ते दोन्ही पाषाणच आहेत ना. पाषाणातून पाषाणाचं जर मिलन झालं तर पाषाणच उद्भवणार. त्या ठिकाणी चैतन्य स्वरूप असं काही मिळणार नाही. त्याच्यातून बाकी अहंकार निर्माण होतो. त्याला वांझेच म्हणजे त्या मृगजळामधून जे खोटं नाही का, हा खोटा आहे अहंकार, म्हणून वांझेचा पुत्र म्हटलंय त्याला. खोटा अहंकार खोट्या गोष्टीतून निर्माण होतो. हे संसारच जर खरा नाही तर तो अहंकार कसा खरा असेल. नाथांचे तुलना बघा. त्यांनी म्हटलंय पाषाणाची सांगळ मृगजळी डोही, वांझेचा पुत्र पोहला रे. आणि जो वांझेचा पुत्र म्हणजे त्याला आईवडील नाही, या अहंकाराला आईवडील नाही, आपली बुद्धी त्याची आईवडील आहे. आपल्या बुद्धीतून तो अहंकार निर्माण होतो. आपल्या बुद्धीतून झालेला अहंकार म्हणजे त्याला आईवडील नाही, तो बुद्धीतून निर्माण झाला. आणि त्याच्या आधारे आपण संसार पोहून जातो अहंकाराच्या भरोशावर. शुद्ध ज्ञानाकडे वळत असताना संसाराचं वर्णन नाथांनी केलंय. नाथ म्हणतात की या अहंकाराच्या भरोशावर मृगजळापाठी जातो आणि वेळ निघून जातो. कारण आयुष्याचे सगळ्यात समजत्या वयापासून तर उतरत्या वयापर्यंत सगळे आयुष्य मृगजळाच्या मागे घालवतो. त्याच्यामुळे मी कोण हे समजत नाही ना. त्यामुळे मी कोण समजत नाही. वांझेचा पुत्र पोहला रे. हा वांझेचा म्हणजे आईवडील नाही त्याला. आईवडील असते, आपलं शुद्ध ज्ञान आहे त्याला आईवडील आहे. ते मुख्य ज्ञानाचा पुत्र आहे ते शुद्ध ज्ञान जे आहे ते. आणि हे अशुद्ध ज्ञान आहे ते वांझेच आहे. वांझ म्हणजे जिला आईवडील नाही अशाच्या जन्मलेला तो पुत्र म्हणजे तो अहंकार. त्या अहंकाराच्या सोबत आपण संसार पोहला असं वाटतं. असं वाटतं. एखाद्याला 90 वर्ष वाटतं मरून जातो. मग वाटतच राहिलं जडातून जड, अज्ञानातून अज्ञान, पाषाणातून पाषाण आणि शेवटी मृत्यू. म्हणजे नरदेह मिळून सुद्धा त्याला कळलं नाही. पाषाणाची सांगड मृगजळ देही, वांझेचा पुत्र पोहला रे. किती किती उपमा आणि किती प्रगल्भ ज्ञान, किती त्यांनी उपमा दिल्या आहेत या तिकडे नाथांनी. म्हणजे हे शुद्ध ज्ञान करण्यासाठी आधी आपल्याला आपलं ज्ञान झालं पाहिजे की आपण कोण आहे. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळसू मग पाया रे. डोकं आधी दिलंय देवानी, मग हळूहळू आपली उत्पत्ती झाली. पायापर्यंत, पायाच्या बोटांपर्यंत आलो. असं हे देऊळ, देहरूपी देऊळ, ज्यामध्ये अंतरात्मा राहतो, परमात्मा राहतो, ते देऊळच आहे.
पण त्या देवळाची उपासना करता येत नाही, कारण पाषाणाची सांगड मृगजळ देही. कारण ह्या पाषाणांची सांगड घातली. जमलं कोणाच्या सगळं चांगलं आहे, पण चांगलं चांगलं मर्यादितच असल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या आणि पाषाणाची. मग या ठिकाणी आणि मग एका आंधळ्याने देखिले बहिऱ्याने ऐकले. आता आंधळ्याने देखिले बहिऱ्याने ऐकले म्हणजे आपलं जे ज्ञान असतं ना, आंधळ नाही का. आता समर्थांपेक्षाही हे अतिशय साध्या शब्दात म्हणजे न रागवता बोलतायत बरं. ते म्हणतात आंधळ्याने पाहिले आणि आंधळ्याने पाहिले आणि बहिऱ्याने ऐकले. आता आंधळ्याने कोण? आपण हे पाहतो, आपण ही पोथी वाचतो, पण दिसतं का काही आपल्याला? अगदी पटलं म्हणलं मला. नाथांचं वाक्यसुद्धा पटलं. किती वेळा वाचलं, किती वेळा दासबोध. बरं नुसता वाचला नाही, दुसरे वाचतात तेही पाहिलं. का वाचतात म्हणतो आपण? का बरं वाचत बसले? म्हणजे आंधळे नाही का आपण? म्हणजे जे करतायत, आपण स्वतः हातामध्ये पोथी आहे, वाचतोय. जे चरांचरांचे मूळ शुद्ध स्वरूप निर्मया नामज्ञान केवळ वेदांत मते श्रीराम वाचलं. आंधळ्यासारखं वाचलं ना. आंधळ्याने पाहिले आणि बहिऱ्याने ऐकले. आता बहिऱ्याने ऐकल्यासाठी पुराणातली कथा ते एकनाथांनी त्यामध्ये घेतली आहे की जेव्हा सतीला शिव ज्ञान देत होते, सतीला जेव्हा ज्ञान देत होते आणि सगळं आत्मज्ञान जसं हे ज्ञान देतात तसं आपण जसं झोपतो तशी सती झोपली. आपण जसं झोपतो, कीर्तनकार सांगतात, तशी ती सतीसुद्धा झोपून गेली. आणि सती झोपली आणि हे आपले ज्ञानात आणि पूर्ण समाधीमध्ये असताना शंकर तिला ज्ञान देत आहेत. स्वतःचं तू कोण आहेस तू याचं ज्ञान देतात. ते जे शुद्ध ज्ञानाबद्दल आपण बोलतो ते ज्ञान देत असताना असा आवाज येत होता. आणि इकडे नंतर जेव्हा त्यांनी डोळे उघडले, शिवानी जेव्हा डोळे उघडले तेव्हा सती झोपलेली दिसली. मग ते म्हणाले, बापरे, ही तर झोपली आहे. ऐकलं कोणी? कोण हू करत होतं? कोण हुंकार देत होतं? याचा शोध घेतल्यावर एका मासळीच्या पोटातील गर्भाने ते ज्ञान ऐकत होता. ते मच्छिंद्रनाथ म्हणून ते मच्छिंद्रनाथ आहेत. ते मासळीच्या पोटात होते. त्याचे 2 अर्थ येतात या ठिकाणी. किती सुंदर अभंग आहे. मच्छिंद्रनाथांचा जन्म ज्या ठिकाणी झाला ते मच्छिंद्रनाथ तिच्या पोटात होते. त्यांनी ते ज्ञान ऐकलं आणि करत होते. मग आता मासळीचं शरीर जर आपण बघितलं, म्हणजे प्रत्येक गोष्टने या लोकांची लिहिलेली, म्हणजे कसं समजावून घ्यायचा हा प्रश्न असतो फक्त. मासळीचं शरीर कसं असतं? मासळीला कान नसतात. गिलानी करत असते मासळीला. तिला फक्त स्पर्शाचं ज्ञान आहे मासळीला. तरीही मासळीच्या पोटातल्या गर्भाने ते ज्ञान ऐकलं आणि म्हणून ते एकचित्ताने ऐकलं. तर कान नसून सुद्धा ऐकलं. मासळीला कान नसून सुद्धा इतकं एकचित्त केलं मच्छिंद्रनाथांनी. कारण त्यांची पूर्वपुण्याई अशी फळाला आली की शिव पार्वतीचा संवाद त्यांना ऐकायला मिळाला. तर ते इतके आतुर झाले की इकडे वरती तिच्या आईच्या पोटात जे होते त्या मासळीला कानही नव्हते, तरी त्यांनी जीवाच्या आकांताने ऐकलं. म्हणजे जो शिष्य जीवाच्या आकांताने ऐकेल, वरचे कान नसतील तरी चालेल, पण अंतराच्या हृदयापासून जर त्याने ती गोष्ट ऐकली, म्हणजे आंधळ्यांनी पाहणं झालं, बहिऱ्यांनी ऐकलं, तर ती गोष्ट त्याला कळते, जी मच्छिंद्रनाथांना कळली. जय जय रघुवीर समर्थ. म्हणून मच्छिंद्रनाथांचा जन्म झाला आणि तो शिवाचं ज्ञान, शिवाच्या मुखातून मिळालेलं ज्ञान त्यांना मिळालं. असं समर्थांचं ज्ञान थोडंसं जरी कानाने पडलं आणि थोडंसं जरी डोळ्यांनी ऐकलं तर आपलं मच्छिंद्रनाथांसारखं तर नाही, पण निदान स्वतःचं तर कल्याण होईल. मग हे जे गुह्य ज्ञान ऐकणं आहे त्यासाठी हा समास आहे. हे जे गुह्य ज्ञान आहे ते ऐकणं अभिप्रेत आहे नाथांना. म्हणजे समर्थांचा ओवी समजण्यासाठी नाथांचा आश्रय घेतला की ज्यांनी देहाबद्दलचं निरूपण केलं आहे. देह किती सुंदर आहे आपला, मग देहाला कोण वाईट म्हणेल. आणि असा कान करून आत्मज्ञान जर ऐकायचं असेल एखाद्याला तर कान नसो, डोळे नसो तरी चालतं. आंधळ्यांनी बघितले, बहिऱ्याने ऐकले. इकडे डोळे असून वाचून समजत नाही,